हर हर महादेव मित्रांनो, आपण आज आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील एक पवित्र आणि प्राचीन ठिकाणी. नाशिक येथील गंगापूर गावाच्या पुढे विद्यापीठच्या पुढे एक संगमेश्वर महादेव मंदिर आहे. हे महादेव मंदिर प्राचीन मंदिर आहे. इथला आजूबाजूचा जो परिसर आहे निसर्गरम्य असा परिसर आहे. इथे केवळ दर्शन नाही तर आत्मशांतीचा अनुभव मिळतो. इथे खूप शांतता असते. येथे अजून काही प्राचीन मंदिरं आहेत. नवनाथांचं मंदिर आहे, येथे हनुमानजींचं प्राचीन मंदिर आहे, कालभैरव यांचं प्राचीन मंदिर आहे. असे काही प्राचीन मंदिरं पण आहेत आजूबाजूला. चला तर मग आपण दर्शन घेऊया आता. हे मंदिर गोदावरी, कावेरी आणि गुप्त सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावर बसलेले आहे. त्यामुळे या संगमेश्वर असं नाव मिळालं आहे. येथील हे जे शिवलिंग आहे हे स्वयंभू मानले जाते, म्हणजेच आपोआप निर्माण झालेलं शिवलिंग आहे. मंदिराचं वास्तुशिल्प साधेपण व पवित्रता अनुभवणारे आहे. एक खूप प्राचीन असं शिवलिंग आहे. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सोमवारी येथे हजारो भाविक येतात. भक्त जल अभिषेक करतात. इथे रुद्रपाठ, अभिषेक आणि भजन संध्याचं आयोजन होतं. या पवित्र परिसरात भगवान कालभैरवाचे एक जागृत व प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात असलेली कालभैरवाची मूर्ती अतिशय प्रभावी व तेजस्वी आहे. असे मानले जाते की हे देवस्थान रक्षणाचे केंद्र आहे. इथे दर्शन घेतल्याने नकारात्मक शक्ती दूर होते. कालभैरव म्हणजे भगवान शिवाचं रक्षण आणि न्याय
अहंकार आणि पापाचा नाश करतो. या परिसरात आणखी एक शक्तिशाली आणि ऐतिहासिक मंदिर आहे, ते म्हणजे श्री हनुमानजींचं प्राचीन मंदिर. हे मंदिर अनेक वर्षापासून इथे उभं असून भक्ताचं मोठं श्रद्धास्थान आहे. येथील हनुमान मूर्ती ही अत्यंत प्राचीन असून दगडामध्ये कोरलेली असून त्यावर सिंदूर, हार व गंध असतो. भक्त येथे दर शनिवारी, मंगळवारी आणि व्रताच्या दिवशी वडीलधारी पूजेसाठी येतात. या पवित्र परिसरात आणखी एक स्थान आहे, ते म्हणजे नवनाथ योगींचं मंदिर. नवनाथ हे संत परंपरेतील महान सिद्ध योगी असून भारतीय अध्यात्मता यांचं विशेष स्थान आहे. या मंदिरात नवनाथांची प्रतिमा किंवा त्यांची ध्यानस्थ स्वरूप पाहायला मिळतात. येथे येणारे भक्त शांती, सिद्धी आणि मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी दर्शन घेतात. इथे येऊन मन अगदी शांत. नवनाथांच्या सानिध्यात येणं म्हणजे आत्मशक्तीची जाणीव करून घेणं. हे मंदिर तुमचं अंतर्मन शुद्ध करतं आणि जीवनातल्या अडचणींवर संयम देतं. नवनाथ योगी सिद्ध परंपरेचा पवित्र वारसा आहे. ध्यान आणि शांती याचं जागृत स्थान आहे. ओम सिद्ध नवनाथाय नमः. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. चोही बाजूने हिरवे डोंगर, शुद्ध हवा आणि शांत परिसर आहे. येथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांती मिळते. जर तुम्ही नाशिक परिसरात असाल तर संगमेश्वर महादेव मंदिराला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला भक्ती, निसर्ग आणि शांतीचं त्रिसंगम अनुभवता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.